नमस्कार। आज आपण हा जो व्हिडिओ आहे एका स्पेशल पर्पजनी बनवतोय। आज सकाळीच न्यूजपेपरमध्ये एक न्यूज होती, पदवीधरांना इंग्रजी न आल्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय। भारतातील केंद्रीय आयोग म्हणजेच नीती आयोग या आयोगानं सर्वेक्षण करून त्यांच्या लक्षात असं आलेलं आहे की या मुलांकडे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन या डिग्रीज असून सुद्धा त्यांना रोजगार मिळत नाही। याचं कारण काय तर त्यांना इंग्लिशवरती कमांड नाहीये किंवा इंग्लिश कम्युनिकेशन स्किल त्यांना जमत नाही आणि त्याच्यामुळे फक्त हे बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। आणि याच्या पुढे जाऊन नीती आयोगाने अशी शिफारस केलेली आहे, असं सजेशन दिलेलं आहे की तुम्ही ज्या आंतरराष्ट्रीय भाषा संस्था आहेत त्या संस्थेबरोबर UGCनं सहकार्य करून किंवा त्यांच्याबरोबर टायअप करून तुम्ही ह्या मुलांचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करा, जेणेकरून ह्या बेरोजगारीचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल। आता खरं तर आपल्याला अशा एखाद्या आंतरराष्ट्रीय भाषा संस्थांमध्ये जायची गरजच नाहीये, कारण आपण आपल्या तासगावमध्ये एक्सलन्स इंग्लिश अकॅडमी सुरू केलेली आहे आणि त्या अकॅडमीमध्ये आपण स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतो, ज्याच्यामध्ये तुमचं अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत पूर्ण कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केलं जातं, ज्याच्यामध्ये व्होकॅब्युलरी असेल, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन असेल, इथून सर्व गोष्टी तुमच्या डेव्हलप करून घेतल्या जातील। ग्रुप डिस्कशन असेल किंवा स्टेज डेअरिंग असेल, या सगळ्या गोष्टींवरती आपण तयारी करून घेतो। त्यामुळे जर तुम्हाला इंग्लिश लँग्वेजवरती कमांड पाहिजे असेल तर तुम्ही आजच एक्सलन्स इंग्लिश अकॅडमीला भेट द्या आणि आपलं ऍडमिशन कन्फर्म करा। आपल्या समर वॅकेशनच्या स्पेशल बॅचेस सुरू होत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा। बॅचेस फुल होत आहेत आणि याचा फायदा घ्या आणि आपलं इंग्लिश डेव्हलप करा आणि नक्कीच तुम्हाला स्वतःला असं तयार करा की तुम्ही कुठेही गेला तरी अगदी पटकन तुम्हाला जॉब मिळून जाईल।